कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांसाठी गणेश चतुर्थी हा एक केवळ दिवस नसून, तारीख नसून, तर एक नव्या पर्वाची सुरुवात आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होताच त्या आता घडू शकतात. हे परिवर्तन अचानक घडणारे असेल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारे ठरेल. नंतर कुंभ राशीच्या जीवनात येणारे मोठे बदल, त्यातील नंबर 1 आहे नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक उन्नती. स्वप्न साकार होणार आहे व करिअरमध्ये सुवर्ण संधी. ज्या लोकांना नवीन नोकरी हवी होती त्यांना आता या कालखंडात अनपेक्षितपणे उत्तम संधी मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ केवळ उत्तम राहील. वरिष्ठांकडून तुमचं कौतुक मिळेल, या भरतीची शक्यता वाढेल आणि अचानक आर्थिक फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे. धनप्राप्ती सुद्धा तुम्हाला होणार आहे. गणेश चतुर्थीनंतर गुरु व मंगळाची उत्तम स्थिती राहील, त्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल, जसे की शेअर बाजार, प्रॉपर्टी किंवा व्यवसाय, तर आता त्याचा मोठा फायदा तुम्हाला मिळू शकतो. अचानक कुठून तरी मोठे पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित वारसा, बँकेतील परतावे किंवा पूर्वी अडकलेले पैसे परत येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी प्रगतीचे योग आहेत. नवीन उद्योग सुरू करायचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवण्याची शक्यता आता असणार आहे. जुन्या ग्राहकांशी तुमचे संबंध चांगले असणार आहेत आणि नवीन व्यवसाय वृद्धी पावेल. नंबर 2 आहे वैवाहिक किंवा कौटुंबिक जीवनात, प्रेमात नवीन रंग, स्थैर्य, प्रेम संबंध आणि विवाह. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करायचं तयारात असाल तर यासाठी तुम्हाला सर्वोत्तम वेळ असणार आहे. विवाह योग मजबूत होत आहेत. त्यामुळे ज्या लोकांना योग्य जीवनसाथी हवा होता त्यांना आता शुभ बातमी मिळू शकते. विवाहित लोकांसाठी हा काळ रोमॅन्टिक आणि आनंदमय असणार आहे. मित्रांनो, काही मतभेद असतील तर ते दूर सुद्धा होणार आहेत. कुटुंबात आनंदच आनंद येणार आहे. कुटुंबात मोठा निर्णय घेतला जाईल. नवीन घर, मोठी प्रॉपर्टी, नवीन काही खरेदी वस्तू तुम्ही या दिवसांमध्ये घेऊ शकता. घरात एखादी धार्मिक व शुभ कार्याचं आयोजन होण्याची सुद्धा शक्यता आहे. मुलांसंबंधित मोठी आनंद वार्ता तुम्हाला मिळू शकते. शिक्षण, करिअर किंवा त्यांच्या यशाची बातमी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. आता नंबर 3 आहे मित्रांनो, परदेश प्रवास आणि नवीन संधी व जगाचे दरवाजे फुलणार. परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न आता तुमचं पूर्ण होणार आहे. ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांच्या योजना आता पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी सुद्धा आता येणार आहेत. नोकरी किंवा व्यवसायासाठी विदेश प्रवासाचे योग आता बलवान तुमच्या कुंडलीमध्ये झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही या गोष्टी करू शकता. प्रवासाचे उत्तम योग हे व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक स्थळे जाण्याची इच्छा असेल तर ही योग येऊ शकतो. एखादी मोठी यात्रा तुमच्या जीवनात नवीन अनुभव येऊन देईल. नंबर 4 आहे सॉरी आरोग्य किंवा मानसिक स्थिती, सकारात्मकतेचा नवा अध्याय. शारीरिक आरोग्य व आरोग्यात सुधारणा होईल. जुने आजार कमी होतील आणि व्यायाम सुरू करायचा विचार असेल तर योग्य वेळ आहे. व्यायाम सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी हा योग्य वेळ आहे. ऊर्जा वाढ व उत्साही तुम्ही या कालावधीमध्ये तुम्ही राहणार आहात, ज्यामुळे कामाची क्षमता मानसिक शांती व माध्यमिक प्रगती, मन शांत राहील, निर्णय क्षमता वाढेल किंवा धार्मिक क्रियांमध्ये अधिक रस वाढेल. गोंधळलेल्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला यावेळी नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल आणि काय करायचं नाहीये हे आपण आता बघणार आहोत. तर संधी गमावू नका. योग्य वेळी त्वरित निर्णय घ्या. सकारात्मक राहा आणि चांगले विचार करण्याची तुमच्या मनामध्ये क्षमता ठेवा. नवीन गोष्टी शिकायला तुम्ही तयार राहा. माणसांशी संबंध सुधरवा व जुना मित्र मैत्रिणींना पुन्हा एकदा संधी द्या. आर्थिक शिस्त ठेवा. उत्पन्न वाढेल कडे तुम्ही लक्ष द्या, पण योग्य नियोजन करा. नियोजन योग्य असेल तरच या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. नवीन सुरुवात करण्यास अजिबात सुद्धा घाबरू नका. कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असेल.
हा दिवस एक नवीन पर्वाची सुरुवात करेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी घडणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनी तयारीत राहावे. आता तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाण्याचा आता हा दिवस असेल. गणेश चतुर्थी नंतर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन अशी भरभराट येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशी शिस्त ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही डगमगता कामा नये. आर्थिक शिस्त असो, पैशाची शिस्त असो, घरातील कोणतीही शिस्त असो, तुम्हाला या गोष्टीला अत्यंत पालन करायचं आहे. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही नियोजन करा. नियोजन करूनच कामामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचत राहील. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.